नमस्कार, मी सरिता कौशिक. फायर ब्रँड हा शब्द आपण वापरतो खूपदा, पण तो खूप कमी व्यक्तिमत्वांना खरं तर सूट होत असतो. आज कॉफी विथ कौशिकमध्ये मात्र आपल्याबरोबर अशा गेस्ट आहेत की ज्यांना हा शब्द अगदी परफेक्टली सूट करतो. आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे. स्वागत आहे सुषमाताई. थँक्यू. अ, काही लोकांबद्दल ना असं म्हटलं जातं की यू मे लव्ह देम, यू मे हेट देम, बट यू कॅनॉट इग्नोर देम. सुषमा अंधारे अशी कशी झाली? मला वाटतं तुम्हाला जगण्याची कोंडी तुमची जितकी होते आणि ती कोंडी फोडण्याचा तुम्ही जितका ओरफोडून प्रयत्न करता तितकी तुम्ही तुमच्या स्वतःसाठीची एक स्पेस तयार करता. मी एवढंच सांगू शकेल की मला परिस्थितीने घडवले. मी जशी आहे तशी रफ अँड टफ ही माझ्या परिस्थितीमुळे आहे. कारण जो स्ट्रगल मी माझ्या लहानपणापासून बघितला आहे आणि आत्तापर्यंत आलेली आहे. मला एकच गोष्ट संपूर्ण माझ्या आयुष्यात एक फार माझं एक तत्त्वज्ञान म्हणून राहिलेली आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. लार्जर दॅन लाईफ जर तुम्हाला जगायचं असेल तर मात्र विक्टिम कार्ड सोडावं लागेल. हे नक्की कळलंय. नक्कीच. हे तुम्हाला 2009 मध्ये सुद्धा माहिती होतं का, जेव्हा तुम्ही परळीतून थेट पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक तुम्ही लढल्या होत्या आणि खरं तर तेव्हाही राजकारण हेच ध्येय होतं का? मला वाटतं की हा प्रश्न पहिल्यांदा कुणीतरी विचारला. मी आभार मानले पाहिजे तुमचे. कारण या प्रश्नाच्या निमित्तानं ना मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट करता येतील. कारण खूप लोकांनी म्हणजे मी बघितलं की कधी कधी काही ट्रोल करताना 2009ला किती मतं पडली तुम्हाला, पण 2009ला सुषमा अंधारे कोण होते? तर 2009ला मी जस्ट माझं कॉलेज लाईफ संपवून आत्ता कुठे म्हणजे नोकरीचे इंटरव्ह्यू देणारी एक मुलगी आणि त्या काळात पॉलिटिकल सायन्सची माझी तयारी चाललेली, माझी रिसर्च चाललेला. ॲट द सेम टाईम आम्ही काम करत होतो ते कॅम्पेन फॉर इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स इन इंडिया. बेंगलोरमध्ये सेरीचं ते कॅम्पेन होतं आणि त्या सेरीच्या कॅम्पेनसाठी जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा इलेक्शन पद्धती प्रत्यक्ष काय असते ही पद्धती आम्हाला समजून घ्यायची होती. आणि त्याच्यासाठी अगदी म्हणजे खर्च कसा सादर केला जातो, आचारसंहिता काय असते, बूथ काय असतात, पोलिंग काय असतं, हे सगळं समजून घ्यायचं होतं. आणि त्यासाठीचा एक्सपेरिमेंटल म्हणून तो फॉर्म होता. त्याचा आणि निवडणुकीचा, त्याचा आणि कुठल्याही अर्थाने राजकीय महत्वाकांक्षेचा लांब पर्यंत संबंध नव्हता. ती निवडणूक लढताना कुठंतरी तुम्हाला वाटलं का की होय मी राजकारणात जाऊ शकते? म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट म्हणून तो फॉर्म भरला असेल, पण पुढं तुम्ही आलात आणि तुम्ही पाय रोवलेत राजकारणात महाराष्ट्राच्या, तर हे घडायला ती ठिणगी होती का? 2009ला जो फॉर्म अगदी सहज एक अभ्यास विषय म्हणून आणि अभ्यास विषयाची माहिती समजून घ्यायची प्रत्यक्ष म्हणून भरलेला अर्ज, त्याच्यानंतर माझं संघटनात्मक जे काम सुरू झालं ते 2017ला. म्हणजे काम मी स्कॅटर्ड पद्धतीने करतच होते. 2010 पासून करत होते 17पर्यंत. 2010 ते 17च्या काळामध्ये मी भटके विमुक्त जमाती संघटनेच्या सोबत काम करत होते. मग 17ला मी गणराज्य संघ फॉर्म केला होता. 17ला गणराज्य संघ फॉर्म केल्यानंतर संघटना ॲफिलेटेड असली पाहिजे, तर ती कुणाला ॲफिलेटेड करायची, तर त्यावेळेला आमच्याकडे धनंजय मुंडे वगैरे होते. मग ती राष्ट्रवादीला ॲफिलेटेड झाली. पण माझा राष्ट्रवादीत कधीही प्रवेश झाला नाही. म्हणजे जे सो कॉल्ड एक ट्रोलर गँग असते आणि जे सांगतात की तुम्ही किती पक्ष फिरलात, तर मी कुठल्याही पक्षात नव्हते, गेलेच नाही मी कुठल्या पक्षात. राष्ट्रवादीसोबत माझी संघटना ॲफिलेटेड होती, परंतु त्यांच्या स्टार प्रचारकाच्या यादीत माझं नाव होतं हे मात्र मला विशेष वाटतं. पण त्याच्यात नाव फक्त माझंच नव्हतं, त्याच्यात नाव राजू शेट्टींचं सुद्धा होतं. हे पण तितकंच खरं आहे. त्यामुळे माझा राष्ट्रवादीशीही काहीच संबंध नव्हता. पॉलिटिकल स्टँड जो आहे, जो परफेक्ट स्टँड आहे, तो स्टँड मी 2022ला घेतला. तुम्ही निवडला उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, का? मग तेच ना की हे काहीही याच्याशी संबंध नसतानाही ज्या क्षणी महाराष्ट्रात एक मोठी उलथापालथ होत होती आणि 2022ला ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता बरोबर जून महिना 4 वर्ष ज्या पद्धतीने त्या काळात ती फूट झाली होती आणि त्या फुटीनंतरचा जो एकूण उद्धव साहेबांचा तो आरा किंवा अगदी 4 दिवसात त्यांचं वर्षाच्या पायऱ्या उतरणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी
नाही म्हटलं तरी कुठेतरी आतनं हलवणाऱ्या होत्या, की माणूस म्हणून किंवा पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून जे चाललंय ते पार्लमेंटरी डेमोक्रेसीला हलवणारं आहे. ही संसदीय लोकशाही असूच शकत नाही. एक संपूर्ण निवडणूक लढल्यानंतर आणि लोकांनी मतं दिल्यानंतर जर पुन्हा लोक स्विच करत असतील तर मग त्या निवडणूक प्रक्रियेला अर्थच राहत नाही. तर माझ्यासारख्या संविधानिक चौकटीत राहून काम करणाऱ्या माणसाने या मूल्यांच्यासाठी लढलं पाहिजे असं वाटलं. आणि ते लढण्याचा स्कोप आपल्याला मिळेल का? मी उद्धव साहेबांना जेव्हा पहिल्यांदा भेटले होते मी तेव्हा त्यांना हेच म्हटलं होतं की मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला राज्यभर फिरण्याचा ॲक्सेस द्याल. आणि तो ॲक्सेस मला मिळाला. मला वाटतं की हा पहिल्यांदा असा प्रयोग झाला असेल. आत्तापर्यंत खूप यात्रा वेगवेगळ्या पक्षांनी काढल्या. संघर्ष यात्रा असेल, रथयात्रा असेल, ओबीसी अभियान असेल, भारत जोडो असेल, ह्या सगळ्या ज्या यात्रा आत्तापर्यंत निघाल्या त्या सगळ्या यात्रांचं नेतृत्व हे पुरुष नेत्यांनी केलेलं आहे. एकमेव महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा झाली की ज्या यात्रेचं नेतृत्व एका महिलेने केलं. आणि त्या काळात राऊतसाहेबही तुरुंगात होते. त्यामुळे पक्षात काम कोण करणार असाही एक प्रश्न होता. माझी पाठीच कोरी आहे, मला बॅगेज नाही, ईडीचं नाही. जसं मी म्हटलं की कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये 1 रुपयाचं टेंडर नाही, सरळ साधं एक शिकवणी घेणारी बाई. तुमचं एक बॅगेज मात्र होतं किंवा आहे आणि ते अनेक वेळेला विरोधक किंवा ट्रोलर्स समोर ब्रह्मास्त्र म्हणून आणतात. वापरतात. ते म्हणजे की तुम्ही बाळासाहेबांबद्दल जे काही उद्गार काढलेले असतील, आधीचे तुमचे वक्तव्य, ते बरेचदा परत रिसर्फेस होतं. कुठेतरी ती वक्तव्य कधीतरी तुम्ही केलीत म्हणून तुम्हाला आज पक्षात लॉयल्टी जास्त सिद्ध करावी लागते असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सर्वात आक्रमक असता, ती आक्रमकता तुम्हाला इतरांपेक्षा जास्त दाखवावी लागते का? नाही, मला दाखवायची गरज नाही. मुळात मी आक्रमक आहे. राहवत नाही मला. मी कोणाबद्दलचाच इनजस्टिस किंवा अन्याय मी सहन करू शकत नाही. माझ्या घरात असेल, माझ्या शेजारी असेल, तरी मी अशीच आक्रमक आहे. माझा तो बाणा आहे एक. दुसरं असं की जे लोक असं एक नॅरेटिव्ह सेट करतात की तुम्ही बाळासाहेबांबद्दल बोललात, तर मी त्याचा ना जरा मागचा पुढचा संदर्भ आपल्याला सांगितला पाहिजे. शालिनी पाटलांनी रिझर्वेशनच्या अगेन्स्ट काही स्टेटमेंट केले होते. आणि त्या काळात मला वाटते बिंदू चौकात ती सभा होती कोल्हापूरच्या. आणि बिंदू चौकातल्या सभेमध्ये मी शालिनी पाटलांच्या संदर्भाने बोलत होते. शालिनी पाटलांना तेव्हा मला वाटते विनायक मेटे आणि अण्णासाहेब जावळे या सगळ्यांनी मिळून एक तलवार दिली होती संभाजीनगरमध्ये. आणि तलवार घेताना त्या बऱ्याचशा अशक्त वगैरे होत्या. तर तेव्हा फ्लोमध्ये आपण आपल्या वक्तृत्वाचा एक फ्लो असतो आणि त्या फ्लोमध्ये एक पटपट पटपट काही नावं घेतली जातात आणि सांगते अरे तुम्ही काय तलवारी घेताय, मग तरुण पोरांच्या हातात काय देताय? तरुण पोरं लढणार नाहीत का तुमची? तुम्ही यांच्या हातात तलवार देताय आणि तरुण पोरांच्या. पण ज्या पद्धतीचे शब्द माझ्या तोंडी घातले गेले, हे शब्द मी कधी उच्चारले नव्हते. म्हणजे मी आत्ताही मी कोणाबद्दलच तसे उच्चारत नाही की तुम्ही थिरडाच म्हणाल. चुकूनही मी ते शब्द नाही. माझं वाक्य मला चांगलं आठवतं की एवढ्या वयोवृद्ध माणसांच्या हातामध्ये तुम्ही जेव्हा तलवारी देता तेव्हा तुमच्यातली तरुणाई काय करत असते. पण ते इतकं इंजर्नल होतं आणि मला तेव्हा याची कल्पना नव्हती की पुढे जाऊन मला माझी डेस्टिनी कुठं घेऊन जाणार आहे, पुढे जाऊन मी काय करणार आहे. पण मी हेही स्पष्ट केलं पाहिजे, माझे स्टेटमेंट फक्त त्यांच्याच बद्दलचे का दाखवले गेले, मग ते पवारांच्या बद्दलचे का दाखवले गेले नाही? काय मी पवारांवर काही कमी टीका केली नाही, टोकाची टीका केली मी. पण कदाचित मी जर पवारांच्या सोबत गेले असते तर पवारांच्या बद्दलचे स्टेटमेंट व्हायरल झाले असते. मी विरुद्ध संगतीत आहे म्हणून कदाचित मी तुमच्या संगतीत असते तर तुम्ही नसतं तसं केलं. कारण माझे वडील हे तसे भाजपाईच होते, काही प्रॉब्लेमच नव्हता. हेही मी खरं तर ऐकलंय. म्हणजे आता तुम्हीच तो विषय काढला. पुढे माझा हा प्रश्न होता की तुमचे वडील हे भाजपाईच नव्हे तर त्यांच्यामुळे गावातल्या अनेक घरांवर चक्क कमळ कोरलेलं आहे आणि त्याचं कारण तेच आहेत. संघाशी त्यांचा संपर्क होता असंही आम्ही ऐकतो. हे किती खरं आहे? माझं गाव आज घडीला 2000 घरांचं गाव आहे. त्यावेळेला एक 500 आमच्याकडे उंबरा म्हणतात, म्हणजे उंबरठे म्हणजे घर, तर 500-700 उंबऱ्याचं गाव होतं. माझे वडील हे हार्डकोर भाजपाई. माझे वडील, गोपीनाथराव, पंडितांना हे सगळे एका बैठकीतली माणसं, राधाकिशन गीते, रामराव आगाव, अशी सगळी लोक एकत्र राहणारी. आज घडीला माझ्या गावात प्रत्येकाच्या घरावर कमळ कोरलेलं दिसतं.
पेंटिंगमध्ये नाही बरं का, ते सिमेंटमध्ये कोरलेली आहेत. आणि ही सगळी कमळं माझ्या वडिलांनी त्यावेळेला कोरून घेतलेली आहेत, कारण माझे वडील 30 वर्ष सरपंच होते, मार्केट कमिटीला होते. आणि हे सगळे म्हणजे पाशा पटेल असतील, सदाभाऊ खोत असतील, ही सगळी माणसं जी आधीच्या म्हणजे फळीतली मुंडे आहेत, साहेबांच्या मुंडे बरोबरची. साहेबांच्या फळीतली आहेत, ती सगळी माणसं माझ्या वडिलांना फार चांगली ओळखतात. पाशा पटेलांची त्यांची चांगली मैत्री, प्रकाश महाजन आणि प्रमोदजी महाजन यांची त्यांची चांगली मैत्री, हे सगळे एकमेकांना छान ओळखणारे आणि एका बैठकीत बसणारे लोक होते. एक काळ असा होता की शिवसेना हा पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, हा हा पक्ष नंबर 1चा होता मराठवाड्यात आणि केंद्रबिंदू हे संभाजीनगर होतं. तुमच्याकडे किती आमदार होते, खासदार होते? आज एकही खासदार नाही. म्हणजे ठीक आहे, पक्षाचं नाव आणि चिन्हही नाही आहे, पण तरी उद्धव ठाकरेंकडे आज तिथे एकही खासदार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण ह्याला जबाबदार आहे? ह्याचा कधी विचार होतो का? याचा मला वाटते नेतृत्व पातळीला विचार नक्की होत असेल. काय होतं ना की संभाजीनगरमध्ये एकेकाळी आमचा खरंच खूपच दरारा होता. संभाजीनगरचं आमचं संघटना म्हणजे आमचं बलस्थान होतं. कारण संभाजीनगरची महापालिका असेल, तिथे जिल्हा परिषद असेल, तिथले आमचे आमदार असतील, तर ही मोठी, कारण आत्ताचे जे सगळे आमदार इव्हन शिंदेकडे पण दिसत आहेत ते सगळे आमचेच आमदार होते. परंतु काय होतं ना की काल परत्वे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्यामुळे आत्ता खैरे साहेब जो एक त्यांचा एक पिकावर होता, एक त्यांचा जो एक उत्कर्षाचा एक चरमबिंदू होता, आता नाही म्हटलं तरी वयाच्या मानाने ती क्रियाशीलता थोडीशी कुठेतरी कमी होते. आणि त्यामुळे मग तेवढा वेळ देणं किंवा तेवढं फिरणं, तरीही दानवे साहेब त्यांना खैरे साहेब त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं खूप काम करतात ते. पण आता दुसरं नावही तुम्ही आत्ता घेतलं चुकून, त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, दानवेंनी निवडणूकच लढली नाही ना, ते विधान परिषदेवर गेले, ते दोनही वेळेला विधान परिषदेवर. म्हणजे मी म्हणते की त्यांचं म्हणजे निवडून देण्यामध्ये तेही तिथले नेते आहेत, संघटन बांधणं, लोकांमधनं निवडून देणं लोक, निश्चितपणे या सगळ्यात कुठं कमी पडतंय? निश्चितपणे खरं तर म्हणजे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद मुंबईमध्ये देण्याच्या ऐवजी, म्हणजे अनिल परबांच्या सारखे आमच्याकडे खूप आक्रमक नेते मुंबईमध्ये आहेत, पण मुंबईत ते पद देण्याच्या ऐवजी मराठवाड्यात देणे, ते देण्यामागचा पक्षाचा हेतूच कदाचित हा असावा की मराठवाड्यातली संघटन बांधणी चांगली व्हायला हवी. आता त्याच्यात नेमक्या काय अडचणी आल्या ते मला इतकं काही सांगता येणार नाही. कदाचित असं असू शकतं की सभागृहातलं काम खूप जास्त वाढल्यामुळे कदाचित तिकडे दुर्लक्ष झालं असेल, किंवा त्यांनी तिकडे काम केलेलं आहे परंतु काही इतर सत्ताधारी पक्षांनी खूप पैसा ओतलाय का, किंवा अजून काही झालंय का, काहीही असू शकेल. पण हे आम्ही नक्की मान्य करतो की होय, संभाजीनगरमध्ये आम्ही खूप जास्त रिव्हर्स आलोय, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त रिव्हर्स आलोय, हे आम्ही नक्कीच मान्य करतो. 2024ला तुम्ही मनसेवर एवढी टीका केली होती, आणि आता जेव्हा ही सगळी लोक एकत्र आली तेव्हा तुम्हाला अडचण वाटली का? नाही, मला अडचण नाही वाटली. त्याचं कारण असं की मी इतकं राजकारण, बदलतं राजकारण आत्ता बघितलेलं आहे आणि त्यातली फ्लेक्झिबिलिटी पण मी बघितलेली आहे. आणि तुलनात्मक मी जेव्हा विचार केला ना की होय, मनसे प्रमुखांनी माझ्यामध्ये खूप खूप जास्त ठिणग्या उडाल्या. म्हणजे त्यांनी माझे व्हिडिओ दाखवले, मी त्यांचे व्हिडिओ दाखवले, जे आहे ते अगदी खुलेआम आमने सामने सगळं झालं, फट्टमफाट. पण हे सगळं होतानाच एक गोष्ट मात्र नक्की होती की इतर लोकांनी पक्ष गिळंकृत केला, पक्षाचं नाव चिन्ह घेतलं. मनसे प्रमुख यांच्यापेक्षा वेगळे आहेत. त्यांनी त्यांचा स्वतंत्र स्पेस, स्वतंत्र अवकाश तयार केला, स्वतंत्र चिन्ह, आणि त्या चिन्हाला मान्यता स्वतःच्या बलबुत्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवली. आयत्या पिठावर रेघोट्या नाही ओढल्या, हे फार महत्त्वाचं आहे. या अर्थाने ते फार वेगळे ठरतात. ते स्पष्ट वक्ते आहेत. हो, म्हणजे ठाण्याच्या सभेत मी त्यांना पहिल्यांदा भेटले आणि भेटल्यावर म्हटलं, सर आपण खूप खूप काही झालंय, जाऊ द्या सोडा आता. नाही सर, पण तरीही मला फार चला आता सोडा, आपण एक फोटो काढूया. आणि फोटो काढला, संपलं, भांडण संपलं. मला वाटतं की
तो मनमोकळेपणा की दुश्मनी भी दिल खोल के और दोस्ती भी दिल खोल के, हे मनसे प्रमुखांचा हा गुण अतिशय चांगला आहे, तो वाखाणण्यासारखा आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांचं ओरबाडून घ्यायची वृत्ती नाही, हे हे फार चांगलं आहे. पण मग आता तुमची दोस्ती मोहित कंबोज बरोबर पण होणार आहे का? नाही, मला नाही वाटत तसं. मोहित कंबोज बरोबर आमची दोस्ती होण्याचं काही कारण आहे, काही पॉलिटिकल रिलेव्हन्स काही तसं काही दिसत नाही. आणि मधल्या काळात म्हणजे ते तुम्ही आक्रमक ज्यांच्याबद्दल राहिलात त्यापैकी ही पण एक व्यक्ती आहे. आणि आता सडनली सगळ्यांसाठीच म्हणजे आमच्यासाठी सुद्धा तो जो व्हिडिओ आला आदित्य ठाकरे त्यांच्या घरच्या पार्टीला गेलेले, हो, तर हो. तो मला वाटतं त्याच्यावरून ट्रोलही बरेच झाले आदित्यची. म्हणजे कोणी कुठे जावं हे मी नाही सांगत, मला फक्त तुमची अडचण होते का अशा वेळेला हे समजून नाही, घ्यायला माझी आवडेल. अडचण कधी होईल जेव्हा ते मला सांगतील की मोहित कंबोजवर टीका करू नका किंवा मोहित कंबोजला काही बोलू नका. तर अजूनपर्यंत तसं काही मला सांगण्यात आलेलं नाही. मोहित कंबोजच्या पार्टीत जाणं हा निव्वळ एक वेगळा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्याला कुठलाही पॉलिटिकल रिलेव्हन्स नव्हता, त्याचा कुठलाही राजकीय संदर्भ नाहीये. इलेक्शनच्या आधी, इलेक्शनच्या नंतर किंवा जागा वाटप किंवा युती या कुठल्याही पार्श्वभूमीवर ती भेट झालेली नव्हती. त्यामुळे त्या भेटीचा मी माझ्यावर परिणाम करून घ्यायचं काहीच कारण नाही. पण तुमची खासदार जात असताना तिथे किमान आदित्य ठाकरेंनी दिल्लीत असायला हवं होतं. हे आम्ही तर नंतर विचारतोय हा प्रश्न, पण हे आधी भास्कर जाधवांनी म्हटलं आणि हे तुमच्या पक्षातल्या अनेक लोकांना वाटलं. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कुठेतरी ही एक तरुण पिढी म्हणून आदित्य ठाकरेंनी किमान तिथं लीडिंग फ्रॉम द फ्रंट करायला हवं होतं अशी वाटणारी जी मंडळी आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे तुमचं संघटनात्मक म्हणून हे म्हणणं बरोबर आहे किंवा भास्करदादांचं सुद्धा म्हणणं बरोबर आहे की जर दिल्लीत सगळ्या घडामोडी होत आहेत तर दिल्लीत कोणीतरी असणं गरजेचं होतं. अर्थात दिल्लीचं काम जे रोज बघतात, आमच्या संसदीय आणि आमच्या कायदेशीर सुद्धा बाबी जे रोज स्वतः हाताळतात असे अनिल भाऊ दिल्लीत होते. संसदीय गटनेते असणारे अरविंदभाई दिल्लीत होते. तिसरे खासदार आमचे संजय राऊतजी ते पण दिल्लीत होते. ठीक आहे, 3 जण होते. याच्या उपर आदित्यजींनी सुद्धा दिल्लीत असलं पाहिजे असं जे भास्कर दादांना वाटतं ते पण काही फार गैर आहे असं नाही. ते मलाही वाटणं स्वाभाविक आहे. किंबहुना मलाही ते तसंच वाटतं की त्यांनी तिकडे असायला हवं होतं, पण तरीही ते इथे होते. पण त्यांच्या इथे असण्याची कारणं जेव्हा नंतर समजून घेतली तेव्हा ती लक्षात आली की ते का इथे होते. तर याच्यातले काही खासदार इथेच होते. उदाहरणार्थ ओमराजे इथेच होते किंवा संजय दिना इथेच होते. ते रात्रीच्या अंधारात गेले, सही केली आणि पुन्हा परत आले. तर तिथल्या खासदारांच्या बद्दल ते तिथे बोलतील आणि इथल्या खासदारांना इथे बोलता येईल का, इथे कन्व्हिन्स करता येईल का. अर्थात हे सगळे ऑलरेडी शिंदेसोबत जाण्यासाठी फुल्ली कन्व्हिन्स्ड होते. त्यांना पुन्हा रिकन्व्हिन्स करणं वगैरे हा काही प्रकारच नव्हता. त्यामुळे ती भाबडी आशा बाळगणं सुद्धा व्यर्थ होतं, हेही तितकंच खरं. पण तरीही किंवा आपण हा प्रयत्नच केला नाही असं वाटायला नको. त्यामुळे काही लोक तिकडे प्रयत्न करत होते तर त्याच वेळेला काही लोक इथे प्रयत्न करत होते, इतकंच काय ते. आता खरं तर आपण शेवटाकडे येऊया ह्या मुलाखतीच्या. आणि मी तुम्हाला आता ह्याला आपण रॅपिड फायर म्हणूया. आणि त्यामुळे रॅपिड फायरमध्ये आपल्याला अगदी हो किंवा नाही किंवा असं उत्तर द्यायचं आहे. सुषमाताई, शिवसेनेत प्रवेश करताना काही तुमचे आडाखे असतील, ते खरे ठरले का, हो की नाही? नाही. पक्ष रिकामा होणं हे तुम्हाला संकट वाटतं की संधी? व्यक्ती म्हणून संधी असेल, पण संधी जर समूह मोठा झाला तर व्यक्ती मोठी होते. माझ्या समूहाचं जिथे नुकसान होतंय तिथे माझ्या वैयक्तिक फायद्याचं काय बघणार. भाजपशी जुळवून घेताना आज ठाकरे दिसतात आहे किंवा असं वाटतंय, असं एक समोर चित्र येत आहे. आता ठाकरेंनी जर जर भाजपाबरोबर जाण्याचं ठरवलं, जर निर्णय घेतला, तर तुम्ही बरोबर थांबणार की दुसरा पक्ष पकडणार? या प्रश्नाचं उत्तर एबीपीच्या कट्ट्यावर दिलंय, 3 वर्ष आधी दिलंय. आणि तेव्हाही सांगितलं होतं की सगळ्यात आधी ते एबीपीला सांगेन. अशी कधी परिस्थिती आली तर परत एकदा सांगते, ते एबीपीला सांगेन. बरं, मग आत्ता ना आपण ती काय परिस्थिती आहे ना, आपण एक व्हिडिओ पाहूया. म्हणजे आज तुम्ही ठरवलेलं नाही माझी पूर्ण शाळा घ्यायची. नाही नाही नाही, काय तुम्ही ना, तुम्हाला कधीच उत्तर सुचत नाही असं होत नाही सुषमाताई. त्यामुळे तुम्ही आज धर्मसंकटात टाकताय मला.
तुमच्या आणि माझ्यासाठी थांबले. नाही, भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो. असं नको. आणि आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावरचं प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी थांबले. मला वाटतं ही गर्दी आहे, म्हणजे अधिक जागा. हा. जागा कमी आहे. खूप अशा कमी जागेतनं दोघं पास होत आहेत. समोर कुठलाही माणूस दिसला तर एकमेकांना स्मित हास्य करणं हे फार स्वाभाविक आहे. परंतु आपण जर त्याला खूप कमी गतीने जरी बघितलं तरी लक्षात येईल की हस्तांदोलनासाठी जो हात पुढे केला तो हस्तांदोलित झालेला नाहीये. अजून मनं जुळलेली नाहीत. हा. असंच तुम्ही. आपला आवाज कुठे असावा असं तुम्हाला वाटतं? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा की राज्यसभा? ताई, माझं व्यक्ती म्हणून नाही. मी गेली 15-20 वर्ष चेहरा नसलेल्या ज्या भटक्या विमुक्तांच्यासाठी काम करते, त्यांच्यातला एकही माणूस आजपर्यंत संसदीय राजकारणात पोचला नाही. तेव्हा अगदी ठामपणे तो आवाज संसदेत असला पाहिजे. जर खरंच या बिनचेहऱ्याच्या माणसांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी काम करायचं असेल तर तो आवाज संसदेत असला पाहिजे. म्हणजे ऑल माय बेस्ट विशेस टू यू. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते. सुषमा अंधारेला कुठली सुषमा आवडते? राजकारणातली सुषमा, कवयित्री लेखिका सुषमा की चळवळीतील कोणाशीही बांधिलकी नसलेली सुषमा? मला कब्बूची आई असलेली सुषमा फार आवडते. कारण जगातली प्रत्येक कृती, त्याची कार्यप्रेरणा ही माझी लेख आहे. आणि मी वारंवार म्हणते की मी कुणालाही ॲन्सरेबल नाही, पण माझ्या लेकीच्या नजरेत मला कधीही माझं नजर झुकवची वेळ येता कामा नये. तिच्यासमोर एक आयडियल मदरच असली पाहिजे. सो मी तिला ॲन्सरेबल आहे आणि मला तिची आई म्हणून ओळख असणं हे सगळ्यात मोठी ओळख असेल माझ्यासाठी. खूप सुंदर उत्तर होतं हे सुषमाताई. तुम्ही वेळ काढलात, पुण्याहून आलात खास कॉफी विथ कौशिकसाठी. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.